आपल्यासोबत पैलवान शिवराज राक्षे आहेत। खरं तर पैलवान ज्या पद्धतीने पाहिले की काल ज्या नगरमध्ये गोंधळ झाला, नक्की काय प्रकरण आहे? तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ मार्फत पाहिलंच असेल की आता ती कुस्ती बायफॉल झालेली नव्हती तरी पंचांनी तो निर्णय दिला। बरं तो निर्णय दिला, आम्ही अपील केली होती की तुम्ही व्हिडिओ तो चेक करा आणि त्यानुसार जो निर्णय असेल तो आम्हाला बी मान्य असेल, पण तुम्ही व्हिडिओ चेक करायलाच तयार नाही, तुम्ही सारखे टाळाटाळ करायला लागले। आणि मग त्यानुसार आम्ही तिथे वारंवार विनंती केली की तुम्ही व्हिडिओ चेक करा। नंतर त्यांच्या मार्फत आम्हाला गलिच्छ भाषेत बोललं गेलं, शिवीगाळ केली। मग मला पुढचं टोकाचं पाऊल उचलावं लागलं मला त्या ठिकाणी। खरं तर 3 वर्ष आधीच तुमचं निलंबन केलं आहे। आता निलंबन त्यांनी केलेलं आहे, त्यांनी चुकी मान्य केली आहे, पंचांकडनं चुकी झालेली आहे। जर आता पंचांकडनं चुकी झाली तर मग पंचांवर काहीतरी आक्षेप घेतला पाहिजे ना। तुम्ही खेळाडून तुम्ही जसा आक्षेप घेतला ना तसं पंचांवर पण आक्षेप घेतला पाहिजे ना। तुम्ही सरळ सांगताय पंचांकडून चुकी झाली म्हणजे पंचांच्या आज एका चुकीमुळे आज किती खेळाडूंचं नुकसान आहे। जर खेळाडूची प्रत्येक किती वर्षाची तपश्चर्या आहे त्या ठिकाणी, मग जर तुम्ही खेळाडूंना निलंबित करत असाल तर पंचांवर पण काहीतरी आक्षेप घेतला पाहिजे ना। तुम्ही त्यांना बी का सुट्टी दिली पाहिजे तुम्ही? खरं तर कुस्ती होण्याअगोदर काहीतरी अर्धा तास उशीर झाला होता पहिल्या पूर्व उपांत्य फेरीसाठी, असं काही घडलं होतं का? हो का, कुस्ती डायरेक्ट त्यांनी पुकारली गेली। कुस्तीच्या आधी अर्धा तास तरी वॉर्मअपसाठी त्यांनी कुस्ती पुकारून की बाबा पहिल्यांदा तुम्ही तयारीला लागा, हा त्यांचा संदेश असतो। परंतु त्यांचा काही संदेश आला नाही, डायरेक्ट लवकरात लवकर मॅटवर या आणि तुमची कुस्ती लावणार आहे, पाहुणे आलेली। हे कोणत्या नियमात आहे? काल जो प्रकार घडला की तुमच्याबद्दल निकाल देण्यात आला, पंचांना तुम्ही त्या ठिकाणी कॉलर पकडली, त्या ठिकाणी लात पण मारली, मात्र चंद्रहार पाटलांनी असं म्हटलं की तुम्ही त्या पंचांना खरं तर गोळ्या घालायला पाहिजे होत्या। आता त्यांनी त्यांची प्रतिक्रिया मांडलेली आहे चंद्रहार पाटलांनी, कारण त्यांच्यावर पण 2009 साली अन्याय झालेला होता। आता जे पहिलवान अन्याय काय होतो हे फक्त एक पहिलवानालाच माहीत असते, त्यामुळं त्यांनी जी प्रतिक्रिया मांडली ती योग्यच मांडलेली आहे। कुठेतरी कुस्तीमध्ये कुठेतरी फिक्सिंग होते का? कारण यालाच जिंकून आणायचं त्याला जिंकून आणायचं असं कुठेतरी फिक्सिंग होते का, काय वाटतं? आता मी यावर फिक्सिंग बद्दल काही बोलू शकत नाही, परंतु पंचांचा जो निर्णय आहे, पंचांनी काय आता गोळ घातलाय ते पंचांनाच माहिती। पण मग या ठिकाणी मग आता म्हणतात की न्यायदेवताचा तुम्ही मान ठेवला पाहिजे, पण जर न्यायदेवता जर चुकीची जर तुमची जर असली, जर खेळाडूंवर असा जर अन्याय होत असेल तर मग त्या पंचांचं करायचं काय तुम्ही? संदीप भोंडेंनी सांगितलं की ज्या पद्धतीने पंचांनी निर्णय दिलाय तो कबूल करायला पाहिजे होता, असं त्यांचं म्हणणं आलं। कारण तुम्ही ज्या पद्धतीने पंचांना कॉलर पकडली, हात मारली, संदीप भोंडेंनी सांगितलं की तुम्ही त्यांचा निर्णय कबूल करायला पाहिजे होता। अहो आम्ही निर्णय कबूल करायला तयार होतो ना, तुम्ही व्हिडिओ का दाखवत नव्हता? ते कॉलर धरायच्या आधी ते मारायच्या आधीचा लात मारायच्या आधीचा जो विषय झाला तो त्या आप्पांनी का नाही सांगितला? आप्पा बी त्याच्यामध्ये सामीलच की संदीप आप्पा, त्यांच्यापाशी आम्ही वारंवार विनंती केली की व्हिडिओ दाखवा। आप्पा म्हणतात माझा काय राईट नाही याच्यात। मग तुम्ही सरचिटणीस कशासाठी झालाय महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे? दाद मागितले मात्र तुम्हाला का ते उत्तर दिलं गेलं नाही? मग ते आपणलाच तुम्ही विचारा ना, तुम्हाला उत्तर मागितलं होतं दाद, मग तुम्ही ते व्हिडिओ का दाखवले नाही? तुम्ही फक्त दाखवलं की शिवराज राक्षेंनी लात मारली, कॉलर पकडली, त्याच्या आधी काय झालं ते तुम्ही का बरं नाही सांगितलं? जर रिव्ह्यू दाखवला असता तर परत कुस्ती चालू झाली असती। मग ही जर आम्हाला जर गलिच्छ भाषेतनं तिकडनं जर बोललं जात होतं, शिवीगाळ होत होती, मग मला ते टोकाचं पाऊल घ्यावंच लागलं ना तिथं। आता 3 वर्षाचं निलंबन दिले, पुढची काय असणार तुमची म्हणजे पुढे दाद मागणार आहात तुम्ही? कोर्टात जाणार मी आता, ती व्हिडिओ पण घेऊन जाणार। WFI पण दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे की बाबा हा निर्णय चुकीचा आहे आणि ह्यानुसार आम्ही कोर्टात याचिका दाखल करून जो कोर्ट जो निर्णय घेईन तो आम्हाला मान्य आहे। एकंदरीत ज्या आपण महाराष्ट्र केसरी पाहिल्या तिथं कुठेतरी वेगळ्या प्रकारचे निकाल दिले जातात असं पाहायला मिळतं, काय वाटते? आता माझाच पार्टनर आहे, त्याची पण कुस्ती 74 kgला तो खेळाला होता, त्याच्यावर पण अन्याय झाला, त्याच्यावर चॅलेंज मागितलं होतं, तिथं बी त्या सक्सेसफुल सांगितलं, पण त्याला ते पॉईंट दिले गेले नाही। आज त्या बी खेळाडूचं नुकसान झाले। मग असे आज ते किती खेळाडू आहे, आणि जर पंचांनी जर असं जर खेळाडूंवर अन्याय केला आणि त्यांना जर सूट भेटली तर हे पुढं कायम चालत तर राहणार आहे। जर असं जर चालत राहिलं तर खेळाडूंना अन्याय होणार आहे आणि मग खेळाडूंचं यांच्यात नुकसान आहे, पंचांचं काय याच्यात जाते तेव्हा? नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर पंचांनी जर असे निर्णय घेतले तर कुठेतरी खेळाडूंना त्याचा त्रास सहन करावा लागणार, अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी शिवराजने व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिजित साहेब, सुनील TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.